गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। सर्व मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थ सांगत आहेत की जर माणसाच्या जीवनामध्ये नम्रता असेल तर या ब्रह्मांडामध्ये अशी कोणतीच शक्ती नाही की तिच्यावर आपण विजय मिळवू शकत नाही। बघा, पण जिथे नम्रता नसेल तर या जीवनामध्ये कोणत्याही मनुष्याची अधोगतीलाच प्राप्त होऊन जातो। म्हणजेच काय? म्हणजेच माणसाचं मन आहे ना, ते विनम्रतेनं भरलेलं असावं। म्हणून बघा, नाते जपण्यासाठी अत्यंत विनम्रता असावी लागते। नाहीतर छळ कपट करून ना महाभारतच रचलं जातं। बघा, कौरव पांडव नातेवाईक होते, एकमेकांचे नातलग असताना सुद्धा एवढं मोठं महाभारत रचलं गेलं। ते कशामुळे झालं? कट कारस्थाने करूनच झालं ना। पण बघा, तिथे श्रीकृष्ण स्वारी होती। त्या महाभारतामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे? बघा, जिथे धर्माचा नाश व्हायला येतो ना, तिथे नाती बघितली जात नाही, जिथे धर्म पाहिला जातो। म्हणून बघा, नात्यांमध्ये कटुता निर्माण झाली, कट कारस्थानं झाली। पण श्रीकृष्ण स्वारी कर्णासोबत सुद्धा जाऊ शकत होती, पण कर्णासोबत का नाही गेली? तर तिथे धर्म घडला नाही। आणि अर्जुनासोबत का गेली? कारण तिथे धर्म वाचत होता। जिथे धर्माचं बघा, धर्माची शिकवण दिली जाते ना, तिथे आपोआप नातीसुद्धा जपली जातात। म्हणून समर्थ सांगत आहे की माणसाचं मन जेवढं श्रेष्ठ असेल तेवढं त्याचं सद्गुण विचार निर्मळ होऊन जातात। पण जर आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवलं नाही तर ते आपल्या शत्रूसारखं वागण्यास सुरुवात करतं। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, हे मन आहे ना माणसाचं, हे मन आपलं शत्रूच आहे। पण त्याला आपण सद्गुण विचारांनी निर्मळ केलं तर ते आपल्या मित्रासारखं होतं। पण जर त्या मनावर सद्गुण विचार निर्माण केले नाही तर ते शत्रूसारखं वागायला लागतं। बघा, कधी कधी आयुष्यामध्ये माणूस बघा आत्महत्येच्या मध्ये बघा आत्महत्या करायला प्रवृत्त होतो। तेव्हा त्याचं मन असतं ना, ते शत्रूसारखं वागत असतं। त्याचं मन स्वतःला सांगत असतं की मला हे जीवन नको आहे, मला या जीवनामधून मुक्तता हवी आहे। म्हणजेच काय? पण जर त्या मनावर निर्मळ विचार, सद्गुण विचार, या भक्ती मार्गाचे विचार, रोज अशा प्रकारचं श्रवण घडलं तर बघा, तुमच्या जीवनामध्ये कितीही संकट येऊ द्या, कितीही भले मोठे दुःख येऊ द्या, पण सद्गुरू आहेत ना, बघा समर्थ आहेत, तोपर्यंत या जीवाला काहीही धोका नाही। तोपर्यंत या जीवाने निवांत जगावं। म्हणजेच काय? म्हणजेच प्रत्येकाच्या जीवनामध्ये
दुःख येणारच आहेत. बघा, मनुष्य कधी कधी विचार करत असतो, भक्ती मार्गामध्ये येण्याच्या अगोदर तो एक विचार करून येतो की मला या भक्ती मार्गामध्ये सुख निर्माण होईल. माझ्या जीवनातील संकट निर्माण जी झालेली आहेत ती संकट बघा त्यांचा नायनाट होऊन जाईल. पण समर्थ या मनुष्याला पुढे सांगत आहेत की हे मनुष्या, जर तुझ्या जीवनामध्ये दुःखच जर निर्माण झालं नाही तर तुला सुख किती चांगलं आहे ते तुला कळेल का? म्हणून माणसाच्या एक सर्वांनी गोष्ट लक्षात ठेवा, हा मनुष्याचं जीवन आहे ना, त्या जीवनामध्ये दुःख तर येणारच आहे. हे बघा लिखितच आहे. या संसारामध्ये, या ब्रह्मांडामध्ये असं कोणी दुःखी नाही, असा कोणताच व्यक्ती नाही. पण आपण भक्ती का करावी? बघा, भक्ती यासाठी करावी का जेवढं आपल्या जीवनामध्ये दुःख येणार आहे त्याचा अर्धा वाटेकरी आपला भगवंत असतो. बघा, ते दुःख अर्ध भगवंत वाटून घेतो, पण सुख मात्र या भक्ताला पुरेपूर देऊन टाकतो. म्हणून हा भक्ती, बघा, अध्यात्माचा हाच फायदा आहे की परमेश्वर आपल्या भक्तासाठी कधीही सर्वस्व आपलं अर्पण करत असतो. पण भक्ताला मात्र ते कळतं का? भक्त मात्र जिथे फायदा आहे ना तिथेच थांबतो, पण जिथे दुःख निर्माण होत असेल तिथे तो अजिबात थांबत नाही. मग भक्ती मार्ग सुद्धा बदलायला तयार असतो. 1 महिना भक्ती मार्गामध्ये राहतो, मग नंतर त्याला कंटाळा यायला लागतो. बघा, म्हणून समर्थ या मनुष्याला सांगत आहेत की जर तुझं मन तू मोकळं ठेवलंस, जर तुझ्या मनाला बघा काही तू काम दिलं नाहीस ना, तर त्या मनामध्ये असंख्य शत्रू निर्माण होतात आणि ते शत्रू वाईट विचारांकडे घेऊन जातात. म्हणून हे मन कधी मोकळं ठेवू नकोस. मन बघा मोकळं असतं ना ते शैतानाचं घर होऊन जातं. म्हणून आपल्या मनामध्ये परमेश्वर बसवावा की शैतान बसवावा हे प्रत्येकानं ठरवावं. आपण जेव्हा प्रयत्न करतो ना तेव्हा आपला अस्वस्थ असणारं मन असतं ना ते सहज नियंत्रित होऊन जाऊ शकतं. पण हे जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला काम नसेल, जेव्हा तुम्ही मेहनत करत नसाल, तर बघा तुमच्या जीवनामध्ये असे काही विचार येतात ना की त्या विचारांनी माणूस दुःखी होऊन जातो. बघा, म्हणून समर्थ सांगत आहेत की मनुष्याने आपलं कर्तव्य पार करून आपली भक्ती केली पाहिजे, 2 वेळची उपासना केली पाहिजे. कारण बघा, अज्ञानी लोक स्वतःच्या लाभासाठी कार्य करत असतात, पण बुद्धिमान लोक असतात ना ते विश्व कल्याणासाठी कार्य करत असतात. मग आपण अज्ञानी आहोत का बुद्धिमान आहोत हे प्रत्येकाच्या मनानं ठरवावं. कारण बघा, म्हणजे अज्ञानी म्हणजे शिक्षित आणि बुद्धिमान अज्ञानी म्हणजे शिक्षण न घेतलेला किंवा बुद्धिमान म्हणजे शिक्षण घेतलेला. याचा अर्थ असा होतो का? तर अजिबात असा अर्थ होत नाही. कारण ज्या व्यक्तीने शिक्षण न घेतलेला असेल तो सुद्धा बुद्धिमान असतो. फक्त फरक असतो सद्गुण विचारांचा, निर्मळ मनाचा. कारण जर असं असतं ना तर शिक्षण घेतलेला तरुण, शिक्षण घेतलेला जीव असतो ना त्याने कधीच आत्महत्या केली नसती. पण या जगाचं एक सत्य आहे की जास्त शिक्षित असलेला मनुष्य असतो ना तोच जास्त आत्महत्येला प्रवृत्त होतो, आणि जो शिक्षित नसतो, भोला बाबळा जीव असतो ना तो कधीच आत्महत्या करत नाही. बघा, म्हणून समर्थ सांगत आहेत, जर देव तुम्हाला वाट पाहायला लावत असेल
तर नेहमी तयार राहा. तो तुम्ही मागितल्यापेक्षा नक्कीच जास्त देणार आहे. पण हा मनुष्य कधी वाट पाहतो का? कधीच नाही. मनुष्याचा हा स्वभाव आहे की त्याला लगेच सर्व हवं असतं, लगेच सगळ्या गोष्टी त्याला हव्या असतात. पण ज्या ताबडतोब गोष्टी भेटतात ना, त्यांचा नाश सुद्धा लवकर होत असतो. म्हणून एखादं आपण बघा, झाडाची बी लावतो. ती झाडाची बी असते ते रोपटं होतं. रोपटं झाल्यानंतर बघा, जसं जसं आपण त्याला पाणी घालत जाऊ तसं तसं ते झाड मोठं होत जातं. आणि मोठं झाल्यानंतर लगेच बघा त्याला फुलं येतात. आणि फुलं आल्यानंतर फळंसुद्धा यायला लागतात. आणि तेव्हा ती फळं आपण खायला लागतो ना. पण ते लगेच एक दिवसामध्ये होतं का? तर नाही. म्हणून समर्थ सांगत आहेत की तुम्ही या भक्ती मार्गामध्ये आलात तर एवढी घाई कशासाठी? तुमच्या जीवनामध्ये बघा, तुमचं खरं आहे की तुमच्या जीवनामध्ये दुःख आहेत, पण ते दुःखसुद्धा जाणार आहेत. पण तुझं भक्ती मार्गामध्ये मनच लागलेलं नसेल तर ते दुःख जातील का? तुझं मन एकचित्त झालं नसेल, निर्मळ झालं नसेल तर ती दुःख जातील का? तर त्या अगोदर तुझ्या मनामध्ये जे दुर्गुण आहेत, अहंकारी वृत्ती आहे, लोभ आहे, तू जे धन कमवतोस ते अपमार्गाने कमवत असशील, दुर्गुणाने कमवत असशील, तर तू कितीही भक्ती मार्ग केला, सगळा जग फिरलास, तरीही तुला परमेश्वर कधी भेटणार नाही. तुझ्या जीवनामध्ये सुख कधी येणार नाही. जरी सुख जरी आलं ना, तरी ते क्षणाचं असेल, क्षणात येऊन जाईल, तुला कळणार सुद्धा नाही. समर्थांनी या भक्ताची एक बघा वृत्ती सांगितलेली आहे. बघा ती कोणती बरं? बघा, जेव्हा चांगले नशीब असणारे लोक जरा वाईट त्यांच्या जीवनामध्ये जर असं काही झालं ना, बघा कधी कधी माणसाचं जीवनामध्ये सुख दुःख तर येतच राहतात, पण ज्याच्या नशिबामध्ये आहे त्याला ते मिळणारच आहे. पण जरी एखाद्या वेळेस जरी कधी काळी त्यांच्या नशिबामध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये जरा थोडं काही वाईट झालं तर लगेच देवाला दोष देत फिरतात. बघा, पण वाईट नशीब असणारे लोक जरा चांगलं झालं ना तर देवाचे स्मरण करून त्यांचे आभार मानतात. बघा, याच्यामध्ये खरा भक्त कोण बरं? बघा, एक भक्त असतो की त्याच्या जीवनामध्ये धन आहे, संपत्ती आहे, पूर्ण ऐश्वर आराम आहे, म्हणजेच काय, पण त्याच्या जीवनामध्ये थोडं जरी वाईट झालं तरी या सर्व गोष्टी असून सुद्धा देवाला दोष देत राहतो. पण दुसरा भक्त असा असतो, त्याच्या जीवनामध्ये दुःखच आहे, कधी त्याला सुख येण्याची वाट पाहावी लागते. कारण असं सुद्धा असेल की मागच्या जन्माचे भोग तो भोगत असेल. पण बघा, तो खरा भक्त असतो, जरी जीवनामध्ये बघा त्याचं धन कमी असेल, त्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होत असेल, पण जेव्हा त्याच्या जीवनामध्ये चांगलं काही निर्माण होतं ना, तेव्हा देवाचे नामस्मरण करून देवाचे आभार मानायला मात्र तो विसरत नाही. आणि हाच भक्त बघा सद्गुरूंना आवडतो, या परमेश्वराला आवडतो. नाहीतर या जगामध्ये भक्ती करणारे काय कमी आहेत का? पण सर्वांच्या जीवनामध्ये चमत्कार घडतात का? खूप कमी माणसांच्या, कमी भक्तांच्या जीवनामध्ये चमत्कार घडत असतात. म्हणून आयुष्यामध्ये जर तुम्ही खरी भक्ती केली, या मनापासून निर्मळ मनाला एक चालना दिली ना, तर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा असा एक दिवस चमत्कार घडेल ना. बघा, लक्षात ठेवा, हे जीवन आहे,
हे जीवन कोणीतरी चालवत आहे आणि जो चालवतो ना त्याच्या हातात सर्व काही आहे. त्याने जर विचार केला ना की तुला आत्ता श्रीमंत करायचं तर तुला कुठून धनलाभ होईल आणि कुठून तुझं काय होईल ना ते तुला सुद्धा कळणार नाही. म्हणून मीपणा सोडा, अहंकार सोडा. आपल्याला जी भक्ती मार्ग दिलेला आहे ना व्यवस्थित करा. कुणाच्या मनावर अधिराज्य बघा, अधिराज्य करायचं असेल ना तर ते प्रेमानं करा, प्रेम निर्माण करा. कारण दुःख देणारी माणसं तर या जीवनामध्ये भरून बघा भरलेलीच आहेत. पण जेव्हा सुख देणारा मनुष्य जर कुणाच्या जीवनामध्ये येतो ना तर त्याला जपून ठेवा. कारण सुख देणारी माणसं खूप कमी राहिलेली आहेत. म्हणून समर्थ सांगत आहेत की या मनाला मन शांती देणारी माणसं जर आपल्या जीवनामध्ये निर्माण झाली तर ह्या जीवनामध्ये किती सुख निर्माण होईल ना. पण हे मन शांती कधी मिळेल? जेव्हा आपण या भक्ती मार्गामध्ये नाहून जाऊ. बघा हा भक्ती मार्ग सद्गुण विचारांनी भरून जाईल तेव्हाच मन शांती मिळेल ना. बघा आपलं जीवन एवढं या कलियुगामध्ये आपलं जीवन एवढं धावपळीचं झालं आहे की क्षणभर मनाला शांती नसते. सतत आपल्या मनामध्ये कोणते ना कोणते विचार चालूच असतात. हे आपलं मन बघा आपल्या कुटुंबाचं जीवन अजून किती चांगले करू शकतं किंवा अजून काही प्रॉब्लेम असतात. म्हणजेच काय? म्हणजेच तर आपण सतत विचार करत असतो. आपल्या मनाला शांत करण्यासाठी नक्की काय करावं हे बघा आज या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत. आणि या मनाला शांत करण्यासाठी काही उपाय आहेत का? तर बघा समर्थ बघा सांगत आहेत एका कथेद्वारे आपण स्पष्ट करूया. बघा रस्त्यावर कपडे विकून मोठ्या कष्टाने आपला उदरनिर्वाह करणारा एक सामान्य गरीब माणूस होता. रोज क्षणाचाही विलंब न लावता जवळच्या मंदिरात जायचा, मंदिर स्वच्छ करायचा आणि देवाला रोज एकच मागणे मागायचा की हे देवा मला भरपूर पैसे मिळावेत. त्याला असे रोज येताना पाहून एकदा देवाने त्याला दर्शन दिलं आणि विचारलं, तू फक्त पैसे मिळावे म्हणून मंदिराची सेवा करतो का? बघा त्या माणसाने अगदी साधेपणानं आणि प्रामाणिकपणे उत्तर दिलं, होय देवा, मी रोज इथे येण्याचं हेच एकमेव कारण आहे की या गरिबीमुळे मी माझ्या किंवा माझ्या कुटुंबाच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. माझ्या आयुष्यामध्ये आनंद नाही कधी येणार आहे त्या दिवसाची मी वाट पाहत आहे. बघा देवाने त्याला सांगितलं, काळजी करू नकोस, तुझे चांगले दिवस कधी येतील हे तुलाही कळणार नाही. मनापासून इच्छा करणाऱ्याला ते नक्कीच मिळतं. बघा आणि मग देव अदृश्य होतात. तो माणूसही तिथून निघून गेला आणि रोजच्या कामाला लागला. बघा काही दिवसांनी त्याची परिस्थिती बदलू लागली. त्याचे कपडे पूर्वीपेक्षा जास्त किमतीला विकायला जाऊ लागले. बघा हळूहळू त्याने स्वतःचे दुकान उघडले. ते दुकानही शहरात प्रसिद्ध झाले. तो खूप श्रीमंत झाला. तो माणूस खूप व्यस्त होऊ लागला. इतका व्यस्त की मंदिरात जायला देखील त्याला वेळ मिळत नसे. खूप वर्षांनी तो माणूस म्हातारा झाल्यावर एके दिवशी अचानक मंदिरामध्ये आला आणि साफसफाई करू लागला. बघा देव पुन्हा त्याच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी विचारलं, बऱ्याच दिवसांनी आला आहेस, असं का बरं? मी ऐकलं आहे की तू मोठा श्रीमंत माणूस झाला आहेस.
तुझ्या आयुष्यामध्ये अजून काही कमतरता आहे का? ते पूर्ण करण्यासाठी तुला पुन्हा मंदिराची सेवा करण्याची गरज पडली? बघा, तो माणूस देवाकडे बघतच राहिला. डोळ्यात अश्रू आणून तो म्हणाला, भगवंता, तुम्ही मला सर्व काही दिलं आहे, कशाचीही कमतरता नाही. मीही माझ्या मुलींची लग्न चांगल्या कुटुंबामध्ये करून दिली आहेत. पण हे सगळं चांगलं छान असूनही माझ्या मनाला कधीही शांती मिळाली नाही. मला हे नेहमी मंदिरात येऊन सेवा करावीशी वाटली, पण ते शक्य झालं नाही. देव त्याला म्हणाले, तू जे काही मागितलं ते मी तुला दिलं आहे. मन शांती मिळावी म्हणून तू कधीच मागितलं नाहीस. तुला एक गुपित सांगतो की कोणालाही मन शांती मागून कधीच मिळत नाही. जेव्हा कोणी माझ्याकडे येतो ना आणि तो माझी चांगल्या भावनेने निस्वार्थ सेवा करतो, त्याला न मागताही मन शांती मिळून जाते. तो माणूस देवाकडे पाहतच राहिला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेव्हा म्हणाला, बघा देवा, तुमच्या सेवेच्या मोबदल्यात तुमच्याकडून पैसे मागणारा मी मूर्ख होतो. आता मला काहीही नको, फक्त मला तुमची सेवा करू द्या. बघा, समर्थ पुढे सांगत आहेत, तुम्ही आयुष्यामध्ये कितीही पैसे कमावलात, कितीही प्रसिद्धी मिळवलीत, कितीही बघा जीवन जगता हे महत्त्वाचं नाही. तुमचं जीवन किती श्रीमंत आहे, किती तुमच्याकडे धन आहे, हे अजिबात महत्त्वाचं नाही. जर तुमच्या मनाला शांती मिळाली नाही तर या सगळ्याचा काहीच अर्थ होत नाही. म्हणूनच मनाची शांती सर्वात मौल्यवान असते. म्हणून समर्थ सांगत आहेत की ही मन शांती अशी मिळून मिळते का, मागून मिळते का? तर बघा, ही मन शांती असते ना, तर मनुष्याला निर्माण करावी लागते. आणि ती निर्माण कधी होते? जेव्हा आपण एका ऊर्जेच्या, एका शक्तीच्या सानिध्यात जाऊन आपण आपलं आयुष्य पूर्ण त्या साधनेमध्ये झोकून देतो ना, तेव्हा ही मन शांती मिळते. आणि ही मन शांती बघा पुढे समर्थ सांगतात, प्रत्येकामध्ये ही मन शांती असतेच, पण आपले कर्म असतात ना, हे कर्म मन शांतीच्या विरोधी निर्माण होतात. जसे आपण कर्म करू तशी आपल्या जीवनामध्ये मनाला शांती निर्माण होते. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, आपण कधी समोरच्याला एवढे कमी लेखायला लागतो ना, त्यामध्ये आपल्यामध्ये अहंकार निर्माण होतो. आणि त्या अहंकारामुळे आपण स्वतःला राजा समजायला लागतो. आणि मग आपल्या मनाची शांती भंग पाडू लागते. म्हणून समर्थ सांगतात की प्रत्येकामध्ये आपली ताकद व आपली कमजोरी असतेच ना. पण बघा, मासे कधी जंगलात पळू शकतात का? कधी तुम्ही पाहिलं आहेत का की मासे जमिनीवर पळू लागले? असं कधी पाहिलं आहे का? बघा, दुसरं बघा, सिंह कधी पाण्यात राजा बनू शकतो का? बघा, त्यामुळं प्रत्येकाचं महत्त्व आहे ना, ते प्रत्येकाच्या जागेवर त्याचं महत्त्व आहे. प्रत्येक माणूस असतो तो प्रत्येक गोष्टीमध्ये हुशार नसतो. प्रत्येक गोष्टीमध्ये अशी एक त्याच्यामध्ये गोष्ट भरलेली असते की त्याच्यामध्ये तो सर्वश्रेष्ठ असतो. म्हणून आपल्यामध्ये सर्वश्रेष्ठ काय आहे हे प्रत्येकानं जाणून घ्यावं आणि त्याच्यावर कार्य करावं. तर तुमच्या जीवनामध्ये धन संपत्ती निश्चितच येऊन जाईल. पण आपल्या जीवनामध्ये काय कमी आहे हे सांगणारा कुणी असायला हवा. आणि जर आपल्याला मार्गदर्शन चांगलं घडलं
तर आपल्या जीवनामध्ये एवढी संपत्ती आणि एवढं सुख येऊन जाईल ना, तर आपल्याला कळणार सुद्धा नाही. म्हणून समर्थ सांगत आहेत की या जीवाला जर कधी काय बोलावं, कुठे काय बोलावं हे जरी समजलं ना, तरी मनाला शांती कधी निर्माण होईल, कधी मिळून जाईल तुला कळणार सुद्धा नाही. म्हणून मन शांती करण्यासाठी धन हवं असतं का? मन शांती करण्यासाठी गाडी बंगला हवा असतो का? पण मनुष्याचं इथेच चुकतं. त्याला भक्ती मार्गामध्ये येतो तर मी श्रीमंत कधी व्हावं यासाठी येतो. पण जेव्हा श्रीमंत होतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये अजून दुःख निर्माण होतो. कारण परमेश्वराची जेव्हा गरीब होता तेव्हा परमेश्वराची भक्ती करत होता, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये शांती होती. पण जेव्हा धन यायला सुरुवात झाली ना, तर त्याचं जीवन एवढं बिझी होत गेलं की परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाण्याची त्याला आता कंटाळा येऊ लागला. बघा, म्हणजेच धन संपत्ती आली म्हणजेच मन शांती येते का? तर अजिबात येत नाही. धन संपत्ती आणि मन शांती ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, बघा या नवविधी भक्तीमध्ये, बघा या 9 प्रकारच्या ज्या भक्त्या सांगितलेल्या आहेत ना, त्याच्यामध्ये बघा स्मरण भक्ती असते. स्मरण म्हणजे संपादन. बघा, स्मरण म्हणजे आठवण. बघा, परमेश्वर आहे, सदैव आहे. या ब्रह्मांडामध्ये अशी कुठलीही जागा नाही तिथे माझा परमेश्वर सामावलेला नाही. अशी कोणती जागा आहे का? असं मन जेव्हा, बघा आपलं मन परमेश्वराच्या स्वाधीन होतं, मन तसं पॉझिटिव्ह होऊन जातं, तेव्हा ही स्मरण भक्ती घडते ना. परमेश्वर अत्यंत कृपाळू आहे याचे नित्य स्मरण बघा जेव्हा घडतं तेव्हाच ही स्मरण भक्ती घडत असते. आणि जेव्हा स्मरण भक्ती घडते तेव्हा हे मन शांत झाल्याशिवाय राहत नाही. बघा, भगवंताचं नाम म्हणजेच भगवंताचं अकारण कारुण्य. भगवंताच्या नामातच भगवंताचं सामर्थ्य आहे. म्हणूनच नामस्मरण हे सर्वात सोपं आणि अत्यंत सूक्ष्म साधन आहे. म्हणून बघा, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीसी करुणा येईल तुझी. तुझ्या या वैखरीमध्ये परमेश्वराचं नाम जर सतत असेल ना, तू खाण्यापिण्यामध्ये सर्व दैनंदिन जीवन तुझं या परमेश्वराच्या रामनामामध्ये जर तुझं जात असेल ना, तर त्या परमेश्वराला सुद्धा तुझी कीव येऊन जाईल. त्या परमेश्वराला सुद्धा तुझी करुणा येऊन जाईल. कधी तुझ्या सोबत येऊन राहील ना, तुला कळणार सुद्धा नाही. पण एवढा विश्वास आणि एवढी श्रद्धा आपण परमेश्वरावर ठेवतो का? बघा, जोपर्यंत तुम्ही या गोष्टीचा विचार करत नाही ना, तोपर्यंत श्रीरामांची ही भक्ती आहे ती कधीच घडणार नाही. मग तुम्ही किती वर्ष या भक्तीमध्ये घालवले आणि किती वर्ष घालवणार आहेत याला अजिबात महत्त्व नाही. पण आपण किती मनाने ही भक्ती करतोय, किती बघा किती प्रेमळ आणि निर्मळ मनाने ही भक्ती करतोय, यावर आपल्या भक्तीचं महत्त्व अवलंबून आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की हे मन जेव्हा निर्मळ होईल, हे मन जेव्हा सद्गुण विचारांनी प्रेरित होईल, तेव्हाची मन शांती मिळून जाईल. आणि ही मन शांती आहे ना, या भक्ती मार्गामध्ये आहे. ज्याने हा भक्ती मार्ग स्वीकारला त्याच्या जीवनाचे काही काळाचे भाग्यच उजळले. त्याचे पाप नष्ट होऊन पुण्याचा संचय होण्यात मदत झाली. आणि ही अशीच भक्ती
माझ्या पूर्ण भक्तांमध्ये घडो, हीच परमेश्वराचरणी प्रार्थना करून जय जय रघुवीर समर्थ.